पितृ आपल्या तिथीच्या दिवशी सकाळी सूर्याच्या किरणावर स्वार होऊन येतात आणि वंशजांकडून ते अपेक्षा करतात की त्यांनी आपल्या पूर्वजांना अन्न आणि जल अर्पण करावे. सर्व पितरी अमावस्या श्राद्ध पक्षामध्ये खूप महत्त्वाचे आहे. पूर्वजांना निरोप देण्याची ही शेवटची तारीख आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे श्राद्ध तिथीला श्राद्ध करता येत नसेल किंवा श्राद्धाची तारीख माहीत नसेल तर सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी श्राद्धांचं श्राद्ध करता येते. चला तर या तारखेचे महत्त्व असल्यामागेल काय कथा आहे ते जाणून घेऊया. देवांचे पूर्वज अग्निशवात जे सोमपत लोकात राहतात त्यांची मुलगी मानसी अच्छोदा नावाच्या नदीच्या रूपात वसली होती. मत्स्य पुराणात अच्छोद सरोवर आणि अच्छोदा नदी यांचा उल्लेख आढळतो जी काश्मीरमध्ये आहे. एकदा अच्छोदाने 1000 वर्ष तपश्चर्या केली ज्यामुळे अग्निश्वात आणि बहिर्षपद आपले इतर पितृगुण अमावास्यासह अच्छोदाला वर देण्यासाठी अश्विन अमावास्याच्या दिवशी प्रकट झाले. त्यांनी अच्छोदाला सांगितले की मुली, तुझ्या तपश्चर्याने आम्ही सर्व खूप आनंदी आहोत, म्हणून तुला जे हवं ते तू माग. पण अच्छोदाने तिच्या पूर्वजांकडे लक्ष दिले नाही आणि अत्यंत तेजस्वी प्रीत अमावास्यासूकडे पाहत राहिली. पूर्वजांकडून वारंवार आग्रह केल्यावर ती म्हणाली, प्रभू, मला खरोखर वरदान द्यायचे आहे का? यावर तेजस्वी पितृ अमावसू म्हणाले, हे अच्छोदा, वरदानवर तुझा परिपूर्ण हक्क आहे, म्हणून संकोच न करता सांग. अच्छोदा म्हणाली, प्रभू, जर तुम्हाला मला वरदान द्यायचे असेल तर मला तत्क्षण तुमच्यासोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे. अच्छोदाचे हे वचन ऐकून सर्व पितृ संतप्त झाले. त्यांनी अच्छोदाला शाप दिला की तू पितृलोकांतून पडून पृथ्वीवर जाशील. पूर्वजांनी अशा प्रकारे शाप दिल्यावर अच्छोदा पूर्वजांच्या पाया पडली आणि रडू लागली. पितरांना तिची दया आली. ते म्हणाले की अच्छोदा, तू पतित योनीत शापित झाल्यामुळे मत्स्य कन्या म्हणून जन्म घेशील. पितरांनी पुढे सांगितले की भगवान ब्रह्मांचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील. भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील. त्यानंतरही इतर देवी वंशांमध्ये जन्म घेऊन तू शापातून मुक्त होशील आणि पुन्हा पितृलोकांकडे परत येशील. पूर्वजांनी असे म्हटल्यावर अच्छोदा शांत झाली. सर्व पितरांनी अमावस्येच्या ब्रह्मचर्य आणि संयमाचे कौतुक केले आणि वरदान दिले की ही अमावस्याची तारीख अमावस्या म्हणून ओळखली जाईल. ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त अमावस्याच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील 14 दिवसांची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतात. तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते आणि ही तिथी सर्व पितरी श्राद्ध देखील मानली जाते. त्याच पापाच्या प्रायश्चित्तासाठी कालांतराने अच्छोदा महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेद व्यासांच्या आई सत्यवती बनल्या. नंतर ती महासागराचे अंशभूत शंतनूची पत्नी बनल्या आणि 2 पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांना जन्म दिला. यांच्या नावाने कलियुगात अष्टक श्राद्ध मानलं जातं. पितरांना तर्पण अर्पण करताना दक्षिण दिशेकडे तोंड करावे. यानंतर 3 मुठी वापरून आपल्या अंगठ्याच्या आणि पहिल्या बोटाच्या मदतीने पाणी अर्पण करावे. तर्पणासाठी कुश, अक्षता, जव आणि काळे तीळ वापरावेत. यानंतर पितरांच्या प्रार्थना मंत्राचा जप करावा. ऋषींना जव आणि कुश अर्पण करा. यानंतर उत्तरेकडे तोंड करून
जव आणि कुश यांचा नैवेद्य दाखवावा. शेवटी दक्षिण दिशेला तोंड करून पितरांना काळे तीळ आणि कुश अर्पण करा. पूजेत झालेल्या चुकीबद्दल क्षमा प्रार्थना करा. तर्पण केल्यानंतर गरजूंना अन्नदान करावे. या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते. त्यामुळे ही मोक्ष अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही विशेष कार्य अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जातात. सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पाण्यात काळे तीळ, कुश, जव आणि पांढरी फुले टाकून पितरांना नैवेद्य दाखवावा. असे केल्याने पितृ प्रसन्न होतात असे मानले जाते. सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान करा. यासाठी तांदूळ, गाईचे दूध, तूप, गूळ आणि मध एकत्र करून त्यांचे मिश्रण करून पितरांना अर्पण केल्यानंतर ते पाण्यात वाहून द्या. श्राद्ध पक्षात श्रीमद भागवद्गीताचे सुद्धा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. श्राद्ध पक्षाच्या काळात श्रीमद भागवत कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो असं मानले जाते. सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी गीता अवश्य पठण करा. श्राद्धात ब्राह्मण भोजन आणि पंचबली कर्माला खूप महत्त्व आहे. पंचबलीमध्ये 5 वेगवेगळ्या लोकांसाठी जेवण ठेवले जाते. सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पंचबली कर्म करावे. म्हणजेच कावळा, मुंगी, गाय किंवा कुत्रा आणि देवाला अन्न अर्पण करावे.